नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पदे मित्रांनो चौकीदार प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिल्याचा बघा. डॅडासे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅडासे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दीनबंधू. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहू महाराज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो. कधी केला जातो मित्रांनो? 27 फेब्रुवारी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, आपल्या सूर्यमालेतील सूर्यातला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? बघा, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेपच्यून. नेपच्यून काय मित्रांनो? सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह म्हणजे नेपच्यून आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बचपन बचाव आंदोलन यांच्याशी डॅश संबंध आहे. बघा, बचपन बचाव आंदोलन यांच्याशी डॅश संबंध आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी बचपन आंदोलनाशी संबंधित आहे. कोण आहेत? कैलास सत्यार्थी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. कधी केले आहे? 25 डिसेंबर 1927ला त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखायचा आहे. बघा, आईसारखी आईच यामधील तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आनन्वय अलंकार आहे. कोणता मित्रांनो? आनन्वय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? बघा, दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 मे या दिवशी दहशतवादी विरोधी दिन आपण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत शहर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरियाणा या ठिकाणी पानिपतचे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी? बघा, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कस्तुरबा गांधी यांची पुण्यातील आगा खान या ठिकाणी त्यांची समाधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खरे खोटे या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. बघा, खरे खोटे या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वंद्व समास आहे. कोणता मित्रांनो? द्वंद्व. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? बघा, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवाब सलीमुल्ला. नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीगचे म्हणजे संघटनेचे संस्थापक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 365 प्रति चौरस किमी आहे. बघा, 365
65 प्रति चौरस किमी ही घनता आपल्या महाराष्ट्राची आहे आणि कधीपासून मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? बघा, चिपी विमानतळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, वासरू या शब्दाचे लिंग काय आहे? बघा, वासरू या शब्दाचे आपल्याला लिंग सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नपुसक लिंगी आहे. कोणत्या मित्रांनो? नपुसक लिंगी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गायचे अनेक वचन सांगा. बघा, गायचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गाया. काय मित्रांनो? गायचे अनेक वचन म्हणजे गाया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? बघा, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे असते. काय मित्रांनो? असते हे काय क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली? बघा, तैनाती फौजची पद्धत ही कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजी पद्धती त्यांनी सुरू केलेली आहे. कोणी केले? लॉर्ड वेलेस्ली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे एकूण डॅश मतदारसंघ आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे एकूण डॅश मतदारसंघ आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288 हे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे सभासद किंवा मतदारसंघ आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. बघा, खाण्याचा सोडा म्हणजे त्याचा आपला रासायनिक नाव ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. काय मित्रांनो? सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा असे म्हटले जाते आणि नाव कशाचे मित्रांनो? रासायनिक नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, दहशतवादीशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे? बघा, यंत्रणा कोणती आहे? दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे NIA. काय मित्रांनो? NIA हे काय? दहशतवादी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ही विशेषरित्या म्हणजे यंत्रणा आहे. कोणती आहे? NIA. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले हे शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, तुळापूर येथे डॅश नदीचा संगम आहे. बघा, तुळापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भीमा व इंद्रायणी या नद्याचा संगम म्हणजे तुळापूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? बघा, भाटघर धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेळवंडी. वेळवंडी या नदीवर भाटघर धरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय आहे ते सांगायचे आपल्याला. बघा, खालीलपैकी RDXचे दुसरे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सायक्लोनाइट. काय मित्रांनो? सायक्लोनाइट हे RDXचे दुसरे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झालेला आहे? बघा, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बांगलादेश हा निर्माण झालेला देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? बघा, सिक्कीम या राज्याची राजधानीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगटोक. गंगटोक हे सिक्कीम या राज्याच्या राजधानीचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास डॅश म्हणतात. बघा, मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला डॅश असे म्हटले जाते. नेमके काय म्हटले जाते आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मात्रा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे? बघा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कालीबंगन. काय मित्रांनो? कालीबंगन हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्ण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? बघा, कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत बायोटेक. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव आपला कोणत्या येथे ओळखायचे आहे? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव आपला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परी. परी काय मित्रांनो? हे उभयान्वी अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. परी हे उभयान्वी अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? बघा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगामध्ये मोडत असते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. आपण ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी या वाक्यामध्ये म्हणजे या प्रयोगामध्ये ते मोडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणजे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते म्हणजे नेमके काय वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोनार तंत्रज्ञान हे वापरले जाते. कशासाठी मित्रांनो? समुद्राची खोली मोजण्यासाठी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? बघा, अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वामध्ये मिठाचा सत्याग्रह झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वीर वामनराव जोशी. काय मित्रांनो? वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश डॅशमधून होत नाही. बघा, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश डॅशमधून होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निर्वात जागेतून ध्वनी तरंगाचे प्रसारण हे होत नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नागपुरी या शब्दाचे विशेषण आपला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नामसाधित विशेषण आहे. कोणत्या मित्रांनो? नामसाधित विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? बघा, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अरबी भाषेतील शहनाई हा शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण होते? बघा, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.